नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्सेल मध्ये डाटा एंट्री फॉर्म कसा तयार करू शकतो या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. डाटा एंट्री फॉर्म हा अतिशय सोपा आहे. डाटा एंट्री फॉर्मच्या सहाय्याने आपल्याला कोणत्याही प्रकारची डेटा एंट्री करायला खूप मदत होते. मग डेटा एंट्री फॉर्म जर तयार करायचा असेल तर त्यासाठी जिथे आपल्याला फॉर्म तयार करायचा आहे त्या फॉर्म मध्ये तुम्हाला नेमकी काय काय ऍड करायचं आहे हे सर्व तुम्हाला टाईप करून घ्यावं लागेल एका रो मध्ये. समजा मला माझा डेटा एंट्री फॉर्म आहे त्यामध्ये मला एम्प्लॉईची जी सॅलरी आहे ती मला ऍड करायची आहे. यासाठी मी सिरियल नंबर, नंतर नेम, नंतर एम्प्लॉईचं जे काही एज असेल ते, नंतर मला जेंडर त्या एम्प्लॉईचे द्यायचं आहे, नंतर एम्प्लॉईचं जे काही क्वालिफिकेशन आहे हे मला ऍड करायचं आहे. नंतर तो जो एम्प्लॉई आहे तो आपल्या कंपनीमध्ये कोणत्या पोझिशनला आहे त्याची पोझिशन, नंतर आपण त्याला किती बेसिक सॅलरी जी आहे ही सॅलरी देतो आहे. पुढच्या कॉलम मध्ये आपण त्या एम्प्लॉईला काही अदर अलाउन्सेस देत आहे का, त्यानंतर त्या एम्प्लॉईची टोटल सॅलरी किती आहे, नंतर तो एम्प्लॉई त्याच्या एकूण सॅलरी मधून किती प्रमाणात टॅक्स डिडक्शन करत आहेत आणि नंतर त्या एम्प्लॉईला नेट पे किती मिळत आहे, म्हणजे त्याची एकूण सॅलरी जी आहे ती किती आहे. समजा अशा पद्धतीने तुम्ही एक कॉलम जो आहे एक जो रो आहे ह्या रो मध्ये ही माहिती लिहिलेली असेल. आता तुम्हाला ह्या रो पैकी कोणत्याही ह्या सेल पैकी कोणत्याही एका सेलवरती क्लिक करून कंट्रोल ए हे ऑप्शन प्रेस करायचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या सेलमध्ये डेटा लिहिलेला आहे त्या सेल ऑटोमॅटिक सिलेक्ट होतील. नंतर ह्या सिलेक्ट झालेल्या सेलमध्ये किंवा तुम्ही कंट्रोल ए करून संपूर्ण टेबल सिलेक्ट केला असेल. आता काही ठिकाणी आपल्याला जे नाव आहे ते पूर्ण दिसत नाहीये, म्हणजे ज्या सेलमध्ये आपण टाईप केलेलं आहे ती सेल पूर्णतः आपल्याला दिसत नाहीये. अशा वेळेस टेबल सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला हे जे दोन कॉलम आहे ह्या दोन कॉलमच्या मध्ये एक लाईन आलेली दिसते. ह्या लाईन वरती आल्याच्या नंतर तुम्ही जर डबल क्लिक केली तर आता तुम्ही जे पण टेबल मध्ये जो डेटा लिहिलेला होता तो तुम्हाला आता पूर्ण दिसतोय. बघा, त्या सेल मध्ये लिहिलेले जे काही अक्षर आहेत हे आता आपल्याला पूर्ण दिसत आहेत. म्हणजे कॉलमची जी काही ॲटो विथ आहे ही विथ त्याने ऑटोमॅटिकली सिलेक्ट केलेली असेल. दुसरं म्हणजेच ह्या टेबलला मी इथं कुठेही एका ठिकाणी एका सेलमध्ये क्लिक करतो. क्लिक झाल्याच्या नंतर मला याला इन्सर्ट टेबल ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. म्हणजे याचा एक टेबल क्रिएट करायचा आहे. किंवा मी कंट्रोल टी हे ऑप्शन जरी प्रेस केलं तरी पण क्रिएट टेबल हे ऑप्शन आपल्या समोर आलेलं असेल. आता क्रिएट टेबल हे ऑप्शन दिल्याच्या नंतर आपल्याला जे काही चेंजेस करायचे असतील ते ऑटो अपडेट होतील. त्यानंतर मी इथे क्लिक करतो का माय टेबल हॅज हेडर्स, म्हणजे माझ्या टेबलचं हेच हेडिंग असणार आहे. ओके ऑप्शन वरती क्लिक करू. आता जर आपण बघितलं तर इथे ऑटोमॅटिकली याला एक फिल्टर ऑप्शन जे आहे ते आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला का आपण टेबलला जो काही क्रिएट टेबल हा ऑप्शन यूज केला त्यामुळे फिल्टर हे ऑप्शन आलं आणि टेबलच्या बॅकला एक बॅकग्राऊंडला कलर पण आलेला आहे. टेबलच्या बॅकग्राऊंडला कलर आल्याच्या नंतर तुम्ही जर इथे बघितलं तर बघा ह्या टेबलला ह्या सेलला एक कॉर्नर इथे दिसतोय. यामुळे तुम्ही जे जे ह्या टेबलमध्ये काम करणार आहे तो ते ऑटो अपडेट करत चालणार आहे. हा ह्या टेबलचा फायदा आहे. म्हणून आपण हा जो टेबल आहे हा इथे सिलेक्ट केला, क्रिएट टेबल. जर आपल्याला ह्या पूर्ण सीटला जर काही कलर द्यायचा असेल तर आपण ह्या पूर्ण सीटला सुद्धा इथून काही कलर देऊ शकतो. मी फक्त ह्या रोला, ज्या रो मध्ये मी काहीतरी लिहिलेला आहे त्याला जर मला वेगळा कलर द्यायचा असेल तर तो मी इथून घेऊ शकतो. आणि मला इथे जर काही हेडिंग द्यायचे असतील यासाठी मी एका सेपचा इथे यूज करतो. इन्सर्ट सेप्स. हेडिंग देण्यासाठी इथून एक सेप्स आपण क्रिएट केली. नंतर एका वर्ड आर्टला आपल्याला इथे घ्यायचं आहे, म्हणून इन्सर्ट वर्ड आर्ट. वर्ड आर्ट आल्याच्या नंतर तुम्हाला याला काय नाव द्यायचं आहे ते आपण इथे देऊ शकतो. मी याला नाव दिलं डेटा एंट्री फॉर्म. नंतर ह्या ऑप्शनला उचलून बघा जे वर्ड आर्ट आपण घेतलं आहे ह्या वर्ड आर्टला आपण सिलेक्ट करू. होम मध्ये आल्याच्या नंतर इथून आपण साईज कमी करू शकतो. इथे आपल्याला जे काही टेक्स्ट आपण लिहिलेला आहे त्या टेक्स्टचा
कलर आपल्याला चेंज करता येतो. आपल्याला सेपचा आकार किती पाहिजे असेल तो एकदा सेट करा. सेप्स वरती क्लिक करा. फॉर्मेट नावाची एक टॅब तुम्हाला आलेली असेल. इथून आपल्याला कोणता त्या सेपला कलर यूज करायचा आहे किंवा थीम यूज करायची आहे ती आपण घेऊ शकतो. आता आपल्याला हे जे काही आपण त्या डेटा एंट्रीचे कॉलम तयार केलेले आहेत, ह्या कॉलम मध्ये आल्याच्या नंतर एक फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. टोटल, सॅलरी मध्ये, टॅक्स डिडक्शन आणि नेट पे मध्ये. पहिला फॉर्म्युला इथे यूज करतो मी, इज इक्वल टू सॅलरी जी असणार आहे आपली ती सॅलरी आपल्याला काउंट करायची आहे. म्हणून टोटल सॅलरी मध्ये आल्याच्या नंतर इज इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस अदर अलाउन्सेस. एंटर हे ऑप्शन प्रेस करू. आता इथे आल्याच्या नंतर टॅक्स डिडक्ट म्हणजे आपल्या एकूण सॅलरीवरती किती टॅक्स डिडक्ट आपण करणार आहेत, म्हणून इज इक्वल टू टोटल सॅलरी इंटू 5% म्हणजे आपण समजा ह्या सॅलरीला 5% टॅक्स डिडक्ट करणार आहे. आणि नंतर नेट सॅलरी इज इक्वल टू टोटल सॅलरी मायनस टॅक्स डिडक्शन. एंटर. म्हणजे आपल्याला मिळालेली एकूण सॅलरी आहे त्यातून टॅक्स कट होईल आणि आपल्या हातात जी नेट सॅलरी असेल ती आलेली असेल. आता हा फॉर्म्युला यूज झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या टेबलला मी सिलेक्ट करतो. बॉर्डर, ऑल बॉर्डर ह्या ऑप्शनला क्लिक करतो. म्हणजे इथे मी जसे नाव टाईप करेल तसं त्याला एक तो जो टेबल आहे तो टेबल क्रिएट होत राहील. नंतर आपल्याला आता इथं एक फॉर्म जो आहे हा फॉर्म घ्यायचा आहे. त्यासाठी फाईल ह्या ऑप्शन वरती क्लिक करा. ऑप्शन्स ह्या बटनावरती क्लिक झाली की कस्टमाइज रिबॉन. आता तुम्हाला क्विक ऍक्सेस टूलबार वरती तो फॉर्म घ्यायचा आहे की कस्टमाइज रिबॉन वरती घ्यायचा ते आपण ठरवू शकतो. मला एक स्वतंत्र इथे टॅब आली पाहिजे, त्या टॅब मध्ये तो फॉर्म घ्यायचा आहे. मग अशा वेळेस मी इथे आल्याच्या नंतर एक नवीन टॅब ह्या कस्टमाइज रिबॉन मध्ये ऍड करतो. ह्या टॅबला काय नाव तुम्हाला द्यायचं म्हणून त्या टॅब वरती क्लिक करा. रिनेम ऑप्शनला एकदा आपण क्लिक करू आणि याला फॉर्म हे नाव आपल्याला द्यायचं आहे. आता जर आपण इथे बघितलं तर एक न्यू ग्रुप म्हणजे इथे ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला कोणकोणते बटन्स जे आहे हे यूज करायचे आहेत का, तर मी तर चूज कमांड फ्रॉम वरती आणि इथे ऑल कमांड्स ह्या ऑप्शनला क्लिक करतो. फॉर्मची स्पेलिंग एफ पासून सुरू झाली म्हणून मी कीबोर्डवरील एफ हे जे ऑप्शन आहे ते प्रेस केल्याच्या नंतर आपण डायरेक्ट एफ ह्या सिरियल पर्यंत आलो. फॉर्म वरती क्लिक करा आणि जिथे तुम्हाला हा फॉर्म घ्यायचा आहे त्यावरती एकदा क्लिक करा आणि ऍड ह्या ऑप्शनला क्लिक करा. बघा इथं तो जो फॉर्म असेल तो ऍड झाला आहे. ओके ह्या ऑप्शनला क्लिक दिल्याच्या नंतर ह्या टॅबच्या लिस्ट मध्ये आता फॉर्म हा एक नवीन टॅब इथे जनरेट झालेला आपल्याला दिसतोय. इकडे जर बघितलं तर फॉर्म हा एक टॅब इथे आलेला आहे. यावरती जर मी क्लिक केली तर इथे जर बघितलं तर आता मी ह्या फॉर्म मध्ये जे डेटा एंट्री करायचं आहे ह्या डेटा एंट्रीचा एका रो मध्ये जे काही ऑप्शन्स होते ते ऑप्शन्स टाईप करून घेतले. इथे जर मला आता डेटा एंट्री करायची असेल आणि मला ह्या डेटा एंट्रीच्या फॉर्मची विड्थ थोडीशी जास्त पाहिजे असेल तर मी इथे कोणत्याही एका कॉलम वरती क्लिक करतो आणि याची थोडीशी विड्थ ही वाढवून घेतो. याने काय होईल, आता फॉर्म वरती ज्यावेळेस मी क्लिक करेल त्यावेळेस ह्या फॉर्म मध्ये ती विड्थ वाढलेली असेल. समजा सपोज सिरियल नंबर आपल्याला द्यायचा आहे 01 नेम. आता इथं जो एम्प्लॉई आपल्याकडे कामाला आहे त्या एम्प्लॉईचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. मी टाकलं इथे सागर पवार. एज, नंतर जेंडर. आता आपल्याला याचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे. समजा याने CCA केलेलं आहे. आता ह्या व्यक्तीची पोझिशन काय आहे तर आपण अकाउंट मॅनेजर ही पोस्ट आपण देऊ. याला बेसिक सॅलरी किती आहेत, समजा ह्या व्यक्तीला 25,000 बेसिक सॅलरी आहे आणि अदर अलाउन्सेस जे आहेत हे याला 6,000 रुपये मिळतात. आता जर इथे खाली जर आपण बघितलं तर बघा टोटल सॅलरी, टॅक्स डिडक्शन आणि नेट पे हे ऑप्शन ऑफ झालेले आहेत. तर ह्या ऑप्शन ऑफ होण्यामागचं कारण आहे की याला आपण एक रेडीमेड असा फॉर्म्युला दिला आहे का मी जी बेसिक सॅलरी आणि अदर अलाउन्सेस टाकेल ते ऑटोमॅटिकली तू कॅल्क्युलेट कर, म्हणजे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही. म्हणून
आता मी इथे फक्त न्यू ह्या ऑप्शन वरती क्लिक करतो. जेव्हा न्यू ऑप्शन वरती क्लिक केली त्यावेळेस ह्या डेटा एंट्रीच्या फॉर्म मध्ये ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं डेटा एंट्री झालेली दिसते आणि बेसिक सॅलरी, अदर अलाउन्सेस मिळून त्याची एकूण टोटल सॅलरी निघालेली आहे. त्यावरती 5% टॅक्स डिडक्ट झाला आणि उर्वरित जी सॅलरी आहे ज्याला आपण म्हणूया की नेट सॅलरी, ती तुम्हाला इथे दिसते. नंबर 2, आता इथं खाली आपल्याला कुठलाही टेबल दिसत नाहीये, पण जेव्हा तुम्ही नंबर 2 ह्या ऑप्शन मध्ये इथं टाईप करणार आहे गणेश पाटील, आता इथे आलो, याचं एज आहे 25, जेंडर मेल, सीपीए हे त्याचं क्वालिफिकेशन आहे, पोझिशन समजा हा एक सिनियर मॅनेजर आहे, गणेश पाटील सिनियर इथं मॅनेजर. ह्याला बेसिक पे जे आहेत ते आपण देऊयात समजा 15,000 रुपये. अदर अलाउन्सेस याला 4,000 रुपये मिळतो. ज्यावेळेस आपण न्यू ह्या ऑप्शनला क्लिक करू त्यावेळेस टेबल हा ऑटोमॅटिकली इथे क्रिएट झालेला असेल. नंतर 03 सोमेश कामे, एज आहे 26, जेंडर मेल, च क्वालिफिकेशन झाले आहेत टॅली. मग याची जी पोझिशन आहेत याला ठेवलं आहेत परचेस मॅनेजर म्हणून. बेसिक सॅलरी 12,000 रुपये, अदर अलाउन्सेस 3,000. ज्यावेळेस आपण न्यू म्हणू त्यावेळेस पुन्हा बघा त्या टेबलमध्ये त्या ज्या एंट्र्या आपण करतोय ह्या एंट्र्या करणं खूप सोपं जात आहे. नंतर अजून एक व्यक्तीचं उदाहरण आपण इथे घेऊ. इथे आल्याच्या नंतर नेम किरण पाटील, एज 35, जेंडर मेल, क्वालिफिकेशन आपल्याला ऍड करायचं आहे CEA हा कोर्स केला आहे त्यांनी, आणि पोझिशन जे आहे ते आपण देऊया जनरल मॅनेजर. याला बेसिक सॅलरी आहेत 35,000, अदर अलाउन्सेस आपण देऊया 7,000 न्यू. आता जर बघितलं असेल तर डेटा एंट्री ही बाय डिफॉल्ट इथं होताना दिसते, पण इथे आता फाइंड प्रिव्हियस वरती जर क्लिक केली तुम्ही तर तुम्हाला ज्या डेटा एंट्र्या तुम्ही केल्या आहेत त्या तुम्ही बॅकला जाऊन बघू शकता. फाइंड नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक केली की तुम्ही एक एक डेटा एंट्री पुढे बघू शकता. पण समजा तुमच्याकडे 101 एम्प्लॉई असतील आणि यातले ठराविक एम्प्लॉईचंच रेकॉर्ड तुम्हाला बघायचं आहे, यासाठी क्रायटेरिया हे एक ऑप्शन तुम्हाला दिसतंय. क्रायटेरिया या ऑप्शन वरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथं कुठेतरी एका ठिकाणी क्रायटेरिया द्यायचा आहे. मी याला टॅक्स डिडक्शन हा क्रायटेरिया देतो. याला इथे दिलं बघा, ग्रेटर दॅन 2,000च्या पुढे ज्याचा टॅक्स डिडक्ट होतो तो सर्च करायचा आहे आणि इथे फाइंड नेक्स्ट वरती आपण क्लिक केली. बघा ह्या फॉर्म मधील किरण पाटील हा जो व्यक्ती आहे याचा टॅक्स डिडक्ट झाला 2100, म्हणजे जिथून 2,000च्या पुढील ज्याचा टॅक्स डिडक्ट होतो तो आपल्याला इथे दिसला. म्हणजे तुम्ही त्याला एक ठराविक क्रायटेरिया देऊ शकता. आता न्यू ह्या कॉलम वरती जर क्लिक केली तर तुम्हाला इथे एक नवीन रेकॉर्ड जे आहे ते रेकॉर्ड ऍड करता येईल. फाइंड प्रिव्हियस, समजा किरण पाटील हे रेकॉर्ड चुकलं आहेत आणि हे तुम्हाला डिलीट करायचं आहे. अशा वेळेस त्याला सिलेक्ट करा, डिलीट ह्या ऑप्शन वरती क्लिक करा. ते तुम्हाला सांगेल की डिस्प्ले तर जे काही रेकॉर्ड तुम्हाला दिसतंय हे परमनंटली डिलीट करायचं का, म्हणजे जर तुम्ही इथे यस म्हटलं तर डिलीट होईल. आता बघा मी जसं यस म्हटलं तर इथं किरण पाटील हा जो व्यक्ती आहे याचं रेकॉर्ड इथून डिलीट झालेलं असेल. अशा पद्धतीने आपण एक डेटा एंट्री फॉर्म तयार करतो आणि ह्या डेटा एंट्री फॉर्म मध्ये आपल्याला जो डेटा आहे तो एंटर करायला खूप सोपं जातं आणि आपलं कामही सोपं होतं. अशा पद्धतीने आपण एक्सेल मध्ये डेटा एंट्री फॉर्म हा डिझाईन करू शकतो किंवा तो आपल्याला डिझाईन करता येतो. धन्यवाद.